नमस्कार. औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाड रायगडमध्ये आपले स्वागत आहे. आपले सदर पेपर हे ऑनलाईन होणार आहेत, तर त्या दृष्टिकोनातून ऑनलाईन पेपरसाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नांची आपण येथे तयारी करणार आहोत. तसेच सदरचे MCQ मेकॅनिकल ग्रुपसाठी उपयुक्त ठरतील, त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी याचे आकलन करावयाचे आहे. प्रश्न क्रमांक 1. विच मटेरियल इज यूज्ड टू मेक रेडियस गेज? रेडियस गेज तयार करण्यासाठी कोणते मटेरियल वापरतात? ऑप्शन ए कास्ट स्टील, ऑप्शन बी टूल स्टील, ऑप्शन सी हार्डन स्टील, ऑप्शन डी स्टेनलेस स्टील. याचे उत्तर ऑप्शन सी हार्डन स्टील. प्रश्न क्रमांक 2. व्हॉट इज द नेम ऑफ गेज यूज्ड टू चेक द रेडियस फॉर्म ऑन द एजेस ऑफ अ सिलेंड्रिकल कंपोनंट? गोलाकार जॉबचा रेडियस आकार चेक करण्यासाठी कोणता गेज वापरतात? ऑप्शन ए रेडियस गेज, ऑप्शन बी फिलेट गेज, ऑप्शन सी प्लग गेज, ऑप्शन डी फिलर गेज. याचे उत्तर ऑप्शन ए रेडियस गेज. प्रश्न क्रमांक 3. व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट मार्क्ड ॲज एक्स इन प्लंजर टाईप डायल टेस्ट इंडिकेटर? आकृतीतील प्लंजर टाईप प्रकारच्या डायल टेस्ट इंडिकेटरच्या एक्सने दाखवलेल्या भागाचे नाव काय आहे? ऑप्शन ए बेन्झिल, ऑप्शन बी ॲनव्हिल, ऑप्शन सी स्टीम, ऑप्शन डी प्लंगर. याचे उत्तर ऑप्शन सी स्टीम. प्रश्न क्रमांक 4. व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट मार्क्ड ॲज एक्स इन प्लंजर टाईप डायल टेस्ट इंडिकेटर? आकृतीतील प्लंजर प्रकारच्या डायल टेस्ट इंडिकेटरच्या एक्सने दाखवलेल्या भागाचे नाव काय आहे? ऑप्शन ए बेन्झिल, ऑप्शन बी ॲनव्हिल, ऑप्शन सी स्टीम, ऑप्शन डी प्लंजर. याचे उत्तर ऑप्शन बी ॲनव्हिल. प्रश्न क्रमांक 5. व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट मार्क्ड ॲज एक्स इन द लेव्हर टाईप डायल टेस्ट इंडिकेटर? आकृतीतील लिव्हर प्रकारच्या डायल टेस्ट इंडिकेटरच्या एक्सने दाखवलेल्या भागाचे नाव काय आहे? ऑप्शन ए स्टायलस, ऑप्शन बी लिव्हर, ऑप्शन सी स्क्रोल, ऑप्शन डी पिवोट. याचे उत्तर स्टायलस. प्रश्न क्रमांक 6. व्हॉट इज द नेम ऑफ डायल टेस्ट इंडिकेटर स्टँड? आकृतीतील डायल टेस्ट इंडिकेटर स्टँडचे नाव काय आहे? ऑप्शन ए मॅग्नेटिक स्टँड विथ युनिव्हर्सल क्लॅप, ऑप्शन बी मॅग्नेटिक स्टँड विथ फ्लेक्झिबल पोस्ट, ऑप्शन सी जनरल पर्पज स्टँड विथ कास्ट आयर्न बेस, ऑप्शन डी ऑर्डिनरी स्टँड. याचे उत्तर ऑप्शन ए मॅग्नेटिक स्टँड विथ युनिव्हर्सल क्लॅम्प. प्रश्न क्रमांक 7. व्हॉट इज द टाईप ऑफ जिग? आकृतीतील जिगचा प्रकार काय आहे? कोणता आहे? ऑप्शन ए प्लेट जिग, ऑप्शन बी बॉक्स जिग, ऑप्शन सी टेबल जिग, ऑप्शन डी पोस्ट जिग. याचे उत्तर ऑप्शन बी बॉक्स जिग. प्रश्न क्रमांक 8. व्हॉट इज द नेम ऑफ जिग? आकृतीतील जिगचे नाव काय आहे? ऑप्शन ए प्लेट जिग, ऑप्शन बी चॅनल जिग, ऑप्शन बी ट्रुटेनियन जिग, ऑप्शन डी सँडविच जिग. याचे उत्तर ऑप्शन सी ट्रुटेनियन जिग. प्रश्न क्रमांक 9. व्हॉट इज द टाईप ऑफ जिग? आकृतीतील जिगचा कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन ए चॅनल जिग, ऑप्शन बी प्लेट जिग, ऑप्शन सी पोस्ट जिग, ऑप्शन डी सँडविच जिग. याचे उत्तर ऑप्शन बी प्लेट जिग. प्रश्न क्रमांक 10. व्हॉट इज द नेम ऑफ डिव्हाइस? आकृतीतील साधनाचे नाव काय आहे? ऑप्शन ए जिग वाईस, ऑप्शन बी टेबल, ऑप्शन सी मिलिंग, ऑप्शन डी फिक्स्चर. याचे उत्तर ऑप्शन डी फिक्स्चर. प्रश्न क्रमांक 11. व्हॉट इज द नेम ऑफ डिव्हाइस यूज्ड फॉर होल्डिंग अनसिमेट्रिकल जॉब? आकृतीतील अनियमित आकाराचे जॉब पकडणाऱ्या साधनाचे नाव काय आहे? ऑप्शन ए फेसप्लेट, ऑप्शन बी 4 जॉचक, ऑप्शन सी 3 जॉचक, ऑप्शन डी ड्रायव्हिंग प्लेट. याचे उत्तर ऑप्शन ए फेसप्लेट. प्रश्न क्रमांक 12. व्हॉट इज द डिव्हाइस यूज्ड इन लेथ? लेथवर वापरण्यात येणाऱ्या
खालील साधनाचे नाव काय आहे? ऑप्शन ए जिग, ऑप्शन बी चक, ऑप्शन सी फेस प्लेट, ऑप्शन डी टर्निंग फिक्स्चर. याचे उत्तर ऑप्शन डी टर्निंग फिक्स्चर. प्रश्न क्रमांक 13. विच कटिंग टूल्स हॅव हायेस्ट कटिंग इफिशियन्सी? पुढीलपैकी कोणत्या कटिंग टूलामध्ये कटिंग कार्यक्षमता जास्त असते? ऑप्शन ए माइल्ड स्टील, ऑप्शन बी हाय कार्बन स्टील, ऑप्शन सी हाय स्पीड स्टील, ऑप्शन डी कार्बाइड. याचे उत्तर ऑप्शन डी कार्बाइड. प्रश्न क्रमांक 14. विच इज द चीपेस्ट टूल मटेरियल? पुढीलपैकी सर्वात स्वस्त टूल मटेरियल कोणते? ऑप्शन ए हाय कार्बन स्टील, ऑप्शन बी हाय स्पीड स्टील, ऑप्शन सी कार्बाइड, ऑप्शन डी डायमंड. याचे उत्तर ऑप्शन बी हाय स्पीड स्टील. प्रश्न क्रमांक 15. विच इज द नॉन मेटॅलिक टूल मटेरियल? पुढीलपैकी कोणते नॉन मेटॅलिक टूल मटेरियल आहे? ऑप्शन ए हाय कार्बन स्टील, ऑप्शन बी डायमंड्स, ऑप्शन सी स्टेलाइट, ऑप्शन डी कार्बाइड. याचे उत्तर ऑप्शन बी डायमंड्स. प्रश्न क्रमांक 16. विच वन इज चीफ कॉन्स्टिट्यूएंट ऑफ फेरस टूल मटेरियल? फेरस मटेरियल मधील मुख्य प्रमुख धातू कोणता? ऑप्शन ए आयर्न, ऑप्शन बी टंगस्टन, ऑप्शन सी व्हॅनेडियम, ऑप्शन डी कार्बन. याचे उत्तर ऑप्शन ए आयर्न. प्रश्न क्रमांक 17. विच वन इज द एक्झाम्पल ऑफ फेरस टूल मटेरियल? पुढीलपैकी कोणते फेरस टूल मटेरियल आहे? ऑप्शन ए हाय कार्बन स्टील, ऑप्शन बी कार्बाइड स्टील, ऑप्शन सी स्टेलाइट, ऑप्शन डी डायमंड्स. याचे उत्तर ऑप्शन ए हाय कार्बन स्टील. प्रश्न क्रमांक 18. विच ऑफ द फॉर्म्युला दॅट गिव्स द टूल लाईफ? पुढीलपैकी टूल लाईफ काढण्याचे सूत्र कोणते आहे? ऑप्शन ए पाय डी एन अपॉन 1000, ऑप्शन बी व्ही डी टी रेज टू एन इज इक्वल्स टू सी, ऑप्शन सी एस अपॉन आय इंटू एन, ऑप्शन डी सी अपॉन एन इंटू टी स्क्वेअर. याचे उत्तर ऑप्शन बी व्ही टी रेज टू एन इज इक्वल्स टू सी. प्रश्न क्रमांक 19. What is the value of tool life index for cemented carbide tip to machine cast iron component? सिमेंटेड कार्बाइड टिप टूलाचे सहाय्याने कास्ट आयर्न मशीनिंग साठी टूल लाईफचे मूल्य किती आहे? ऑप्शन ए 0.10, ऑप्शन बी 0.125, ऑप्शन सी 0.20, ऑप्शन डी 0.128. याचे उत्तर ऑप्शन ए 0.10. प्रश्न क्रमांक 20. What is the tool life index of cemented carbide tool for turning high chromium die steel? सिमेंटेड कार्बाइड टिप टूलाचे सहाय्याने हाय कार्बन हाय क्रोमियम डाय स्टील साठी कटिंग टूलाच्या लाईफचे मूल्य किती आहे? याचे उत्तर ऑप्शन ए 0.15, ऑप्शन बी 0.20, ऑप्शन सी 0.40, ऑप्शन डी 0.35. याचे उत्तर ऑप्शन ए 0.15. प्रश्न क्रमांक 21. विच इज द टर्म मार्क्ड ॲज एक्स? आकृतीत एक्स काय दाखवते? ऑप्शन ए डायमीटर ओव्हर रोलर ॲट द स्मॉलर एंड, ऑप्शन बी डायमीटर ओव्हर रोलर ॲट लार्जर एंड, ऑप्शन सी हाईट ऑफ द टेपर, ऑप्शन डी डायमीटर ऑफ रोलर. याचे उत्तर ऑप्शन ए डायमीटर ओव्हर रोलर ॲट द स्मॉलर एंड. प्रश्न क्रमांक 22. व्हॉट इज द टर्म मार्क्ड ॲज एक्स? आकृतीत एक्स काय दाखवते? ऑप्शन ए डायमीटर ओव्हर रोलर ॲट बिगर एंड, ऑप्शन बी हाईट ऑफ द जॉब, ऑप्शन सी हाईट ऑफ द स्लिप गेज, ऑप्शन डी डायमीटर ओव्हर रोलर ॲट स्मॉलर एंड. याचे उत्तर ऑप्शन सी हाईट ऑफ द स्लिप गेज. प्रश्न क्रमांक 23. व्हॉट इज द टर्म मार्क्ड ॲज एक्स? आकृतीत एक्स काय दाखवते? ऑप्शन ए डायमीटर ओव्हर रोलर ॲट स्मॉलर एंड, ऑप्शन बी डायमीटर ओव्हर रोलर ॲट बिगर एंड, ऑप्शन सी हाईट ऑफ द स्लिप गेज, ऑप्शन डी हाईट ऑफ द जॉब.
याचे उत्तर ऑप्शन बी डायमीटर ओव्हर रोलर ॲट बिगर एंड. प्रश्न क्रमांक 24. व्हॉट डज द लेटर y स्टँड्स इन द फॉर्म्युला d इज इक्वल्स टू y मायनस 2 अंडर ब्रॅकेट s प्लस r इन टेपर मेजरमेंट. खालील टेपर मेजरमेंटच्या सूत्रातील y काय दर्शवितो? ऑप्शन ए डायमीटर ओव्हर रोलर्स ॲट स्मॉल एंड. ऑप्शन बी डायमीटर ओव्हर रोलर्स ॲट बिग एंड. ऑप्शन सी रेडियस ऑफ द रोलर. ऑप्शन डी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द रोलर टू द एंड ऑफ द कंपोनंट. याचे उत्तर ऑप्शन ए डायमीटर याचे उत्तर ऑप्शन ए डायमीटर ओव्हर रोलर्स ॲट स्मॉल एंड. प्रश्न क्रमांक 25. व्हॉट डज द लेटर ए स्टँड्स इन द इक्वेशन d इज इक्वल्स टू y मायनस 2 अंडर ब्रॅकेट s प्लस r इन टेपर मेजरमेंट. खालील टेपर मेजरमेंटच्या सूत्रामधील s काय दर्शवितो? ऑप्शन ए डायमीटर ओव्हर रोलर्स ॲट लार्ज एंड. ऑप्शन बी डायमीटर ओव्हर रोलर्स ॲट स्मॉल एंड. ऑप्शन सी रेडियस ऑफ द रोलर्स. ऑप्शन डी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द रोलर टू द एंड ऑफ द कंपोनंट. याचे उत्तर ऑप्शन डी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द रोलर टू द एंड ऑफ द कंपोनंट. Thanks for watching. Like, subscribe and share.